नमस्कार, मी वैद्य स्मिता देशमुख, स्त्रीरोग तज्ञ, संगमनेर. आज आपण वंध्यत्व ह्या समस्येविषयी जाणून घेणार आहोत. तर ही समस्या कोणाला आढळते? जर लग्नानंतर काही विशिष्ट साधने जर नाही वापरले आणि प्रेग्नन्सी राहत नाही, तर त्या कपलला वंध्यत्व ही समस्या आहे असं आपण संबोधलं जातो. तर आजकाल वंध्यत्वाचा जो प्रिव्हॅलन्स रेट आहे तर तो 17.8% आहे. म्हणजे प्रत्येक 6 कपलच्या मागे एक कपल जे आहे तर ते वंध्यत्वाने त्रस्त आहे. अशी आपल्या इंडियामध्ये एकूण जवळजवळ मिलियन्स मध्ये जे कपल्स आहेत तर हे इन्फर्टिलिटी ह्या आजाराने ग्रस्त आहेत. त्याच्यातही स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व असे दोन प्रकार पडतात. आणि स्त्रियांचे वंध्यत्व ह्याचे जे प्रमाण आहे तर ते पुरुषांपेक्षा अधिक आहे. कारण सध्याचे जे धावपळीचं जीवन असेल किंवा स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसरपणे काम करतात त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होऊन त्याच्यामुळे वंध्यत्व ही समस्या येते. आणि आजकाल जे विवाह होतात म्हणजे लग्न होतं तर ते लग्नाचं वय पूर्वीपेक्षा खूप उशिरा होत आहे. म्हणजे अगदी 30 एज असेल, 32 एज असेल, 35 एज असेल. म्हणजे ह्या काळात स्त्रियांमध्ये हार्मोनचे लेवल खूप चेंजेस झालेले असतात आणि उशिरा लग्न झाल्यामुळे शरीरामध्ये जी लवचिकता असते तर ती राहत नाही, तिच्यामध्ये काठिण्य येतं. त्याच्यामुळे निश्चितच गर्भाशयामध्ये पण काठिण्य येऊन हार्मोनल इम्बॅलन्स मुळे वंध्यत्व ही समस्या आढळून येते. तर हे वंध्यत्वाचे प्रमुख कारण आहे की उशिरा लग्न करणं, त्यासोबत चेंज इन लाईफस्टाईल म्हणजे आपण स्ट्रेस अधिक घेणं, त्याच्यामुळे जे मानसिक संतुलन आहे तर ते बिघडत जातं. आजकाल कामाचा वर्कलोडचा खूप स्ट्रेस असतो. तर ह्याच्यासाठी पण आयुर्वेदामध्ये शिरोधारा पंचकर्म असेल किंवा अजून ब्रेन स्मूथिंग इफेक्ट असतात, त्याच्यासाठी मेडिसिन्स असतात. ते जर आपण वैद्यांच्या सल्ल्याने घेतले तर नक्कीच हा जो स्ट्रेस लेवल फॅक्टर आपण तो पूर्णपणे क्युअर होऊ शकतो. नेक्स्ट जे कारण आहे तर ते ट्युबल ब्लॉक असणे, म्हणजे गर्भाशयाच्या 2 ट्यूब्स असतात तर त्या ट्यूब्स मधूनच जे स्त्रीबीज आहे तर ते गर्भाशयात येत असतं. आणि स्त्रीबीज आणि पुरुषबीज ह्या दोघांची क्वालिटी जर चांगली असेल तर तिथं गर्भ राहतो. तर ह्या ट्यूब मध्ये जर ब्लॉक असला तर गर्भधारणा होत नाही. मग हे ट्यूबल ब्लॉक असेल तर त्यासाठी नक्कीच आपण आयुर्वेदातले वेगवेगळे पंचकर्म उपचार असतात ते केले, उत्तरवस्ती असेल किंवा योनी पिचू असेल, हे जर केले तर ट्युबल ब्लॉक पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यानंतरचं जे पुढचं कारण आहे तर त्याच्यामध्ये गर्भाशयाचं इन्फेक्शन असणे किंवा ते अस्तर व्यवस्थित तयार न होणे, म्हणजे गर्भ ज्याच्यावरती राहतो ती गादी जर चांगली नसेल तरी सुद्धा गर्भस्राव होऊन गर्भपात होऊन गर्भधारणा होत नाही. म्हणजे हे एक वंध्यत्वाचं कारण असतं. गर्भपिशवीला सूज असणे, तिला इन्फेक्शन असणे, त्याला ॲडेनोमायोसिस किंवा युटेरल इन्फेक्शन असं म्हटलं जातं. ह्या कारणासोबतच युटेराइन फायब्रॉइड असेल, पीसीओडी, पीसीओएस, आजकाल तर तरुणीमध्ये पीसीओडी, पीसीओएस हे कारण खूप आढळून येतं आणि हे इन्फर्टिलिटीला कारणीभूत असतं. त्यानंतर नेक्स्ट जे कारण आहे ते आहे आयुर्वेदामध्ये 20 प्रकारचे योनी व्यापत सांगितलेले आहेत. तर मग ते वातज, पित्तज, कफज योनी व्यापत असे जे योनी व्यापत आहेत त्याच्यामध्ये वंध्या योनी व्यापत, असृज योनी व्यापत, वातज योनी व्यापत ही जी आपण जर वैद्याकडून डायग्नोसिस करून घेतले, हे 3 प्रकारचे आणि त्याहून अधिक योनी व्यापत सांगितलेले आहेत तर ती सुद्धा वंध्यत्वाचं कारण असतं. आणि ह्या सोबतच जर स्त्रीमध्ये म्हणजे जे ऋतुक्षेत्र, अंबुबीज हे 4 जे गर्भधारणेसाठी जे आवश्यक घटक सांगितलेले आहेत तर ते 4मध्ये किंवा एकामध्ये बिघाड असेल तरी सुद्धा वंध्यत्व ही समस्या दिसून येते. आणि ह्या सोबतच काही पूर्वजन्मीचे दोष असतील तर आयुर्वेदामध्ये ह्याचं सुद्धा विशेष वर्णन आहे की स्त्री आणि पुरुषाचे दोघांचेही पूर्वजन्मीचे जे कर्म जर चांगले नसले तर त्यानुसार पण त्यांना गर्भधारणा होत नाही, म्हणजे अपत्य प्राप्ती होत नाही. तर हे सुद्धा आपण आयुर्वेदानुसार रूल आउट करू शकतो, कारण अध्यात्म हा आयुर्वेदाचा खूप मोठा बेस आहे, त्याचा बेनिफिट आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट जे कारण आहे कंजेनायटल अॅनोमली. कंजेनायटल अॅनोमली मध्ये पण गर्भाशयाला अस्तर असणं, गर्भाशयाचे पार्ट 2 असणं, युनिशेप, हॉर्सशू शेप युटेरस असणं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदानुसार शक्यतो काही करता येत नाही, पण ह्याच्यामध्ये ऑपरेशन हा एक पर्याय असतो. आणि ह्या ऑपरेशन नंतर गर्भाशयाची जी नैसर्गिक रचना आहे किंवा गर्भाशयाची जी प्रकृती आहे तर ती आपण चांगली सुधारू शकतो. म्हणजे गर्भाशयाचं जर इंटरनल स्ट्रक्चर जर चांगलं झालं तर नक्कीच गर्भधारणेला त्याचा फायदा होतो. त्यानंतर काही जणांना टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असते तर त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सी राहत नाही. तर ह्यामध्ये पण आपल्याला आयुर्वेदिक औषधाने टॉर्च टेस्ट जी आहे तर ती निगेटिव्ह येते. टॉर्चनिल म्हणून टॅबलेट असते, ते जर आपण सेवन केलं तर नक्कीच हे गर्भाशयाला झालेले इन्फेक्शन आहे तर ते कमी होतं. आणि पूर्वी जर काही जणांना लहानपणी मलेरिया, टायफॉइड, कांजण्या असं जर होऊन गेले असेल तर त्याचाही इम्पॅक्ट गर्भाशयावर होतो आणि त्याचंही रूपांतर वंध्यत्वामध्ये होत असतं.
म्हणून अगदी लहानपणापासून ते तरुण अवस्थेमध्ये जे जे आपल्याला आजार झालेले असतात तर ते सगळं आयुर्वेदानुसार रूल आउट करू शकतो आपण आणि वंध्यत्वावर मात करू शकतो. नेक्स्ट जे कारण आहे तर त्याच्यामध्ये स्त्रीबीज तयार न होणं किंवा स्त्रीबीजाची वाढ व्यवस्थित न होणं, हे जर असेल तरी सुद्धा वंध्यत्व ही समस्या दिसून येते. तर आयुर्वेदानुसार अशी अनेक औषधं आहेत की ज्याच्यामुळे स्त्रीबीज चांगलं तयार होतं आणि फॉलिक्युलर स्टडी केला तर त्याच्यामध्ये ते निष्पन्न पण होतं आणि त्यामुळे आयुर्वेदातले जर तुम्ही औषध उपचार घेतले, स्त्रीबीज चांगले तयार होण्याची औषधं असेल, बीज शुद्धी म्हणून आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म आले, ते जर आपण केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे बीज तयार होऊन शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तर त्यानुसार आपलं अपत्य सुद्धा चांगलं होतं. आणि ह्या बरोबरच स्त्री वंध्यत्वाचे जे आजचे मी वेगवेगळे कारण सांगितले, हे सगळे जर आपण आयुर्वेदानुसार औषधोपचार पंचकर्म करून शरीरशुद्धी केली तर नक्कीच स्त्रियांमधले जे सांगितलेले आहेत की ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधिपूर्वकः ऋतू क्षेत्र अंबु बीजानाम सामुद्यात अंकुरो यथा, तर हे जी गर्भसामुग्री सांगितलेली आहे ही चारही जर चांगले राहिले तर नक्कीच जी गर्भधारणा होणार आहे तर ती चांगली आणि सुदृढ निरोगी होईल. ह्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही श्री विश्वगंधा येथे कनेक्ट होऊन ह्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.